हा जो रडतोय ना तो अभिजित इतके नाही रडते तर ती आपल्या देशाची लोकशाही रडते. आपण असं म्हणतो जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या भारतामध्ये बाई, पण तो आज जोक वाटायला लागलाय. त्याचं कारण म्हणजे सगळ्यात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या एका माणसाला उचलून दिलं जातं, त्याचं आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला जातो. आज सत्ताधारी पक्षाच्या अनेक समर्थकांना हे आंदोलन जोक वाटतोय. त्यांना असं वाटतंय भाई एक पेपर तर लीक झालाय, एका पेपर लीकने असं काय होणार आहे. तर भावांनो, मला तुम्हाला एकच सांगायचंय की आज एक पेपर लीक झालाय, सरकार याचं उत्तर देत नाहीये, सरकार याची जबाबदारी घेत नाहीये. भविष्यात असे अनेक पेपर लीक होतील, सरकार याची जबाबदारी घेणार नाही. आणि या पेपर लीक मधून नकली डॉक्टर तयार होतील, नकली फार्मा कंपन्या तयार होतील. आणि जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणी आजारी पडेल, डॉक्टरकडे जाल, तेव्हा याच नकली डॉक्टरांकडनं तुम्हाला ट्रीटमेंट होईल. याच नकली फार्मा कंपन्यांच्या टॅबलेट तुम्ही खाल आणि तुमच्या आयुष्याशी तुम्ही स्वतः खेळले जाल. आणि त्यावेळेस तुमच्यासाठी आवाज उठवायला कुठलाही राजकीय नेता येणार नाही, एवढं लक्षात राहू द्या. ही लढाई कुठल्याही राजकीय पक्षाविरुद्ध नाहीये किंवा राजकीय लढाई ही नाहीच आहे. ही लढाई विद्यार्थ्यांसाठी आहे आणि तुमच्या आरोग्यासाठी आहे, हे लक्षात असू द्या. जय हिंद.